पाणी आहे का देखो नरच्या पाणी आणलंस का? पीसी आता सध्या आपला थंड आहे. आलो मी पण फॉर्म मध्ये झेरॉक्स हे काढल्या कस्टमरच्या आणि फॉर्म भरायला सुरू केलं. पीसीला पासवर्ड होता मग ते पासवर्ड टाकला. कट पासवर्ड टाकल्यानंतर लगेच पीसी आपला ओपन झाला आणि आता काम सुरू करायचंय. घेतले फॉर्म. सध्या आपले पथ्य विक्रेत्याचे जे फॉर्म आहेत, स्ट्रीट वेंडर, भाजीपाला विक्रेते, कटलरी विक्रेते, इळा काही विक्री करणारे किंवा स्टीलचे भांडे हे फिरून विक्री करणारे कोणते व्यावसायिक, त्यांच्यासाठी जी कर्जाची योजना आहे 140 नगर परिषद व बँकेमार्फत केंद्र सरकारची योजना, ते फॉर्म मोठ्या प्रमाणात असते होते. त्यानंतर फॉर्म बरेच भरल्यानंतर इथं अनिकेत तिथं लॅमिनेशन करताना दिसू लागला. गेलो, माझ्याकडं हातावरलं जरा काम कमी झालं तर बघितलं ते काय करायला, तर लॅमिनेशन करायला होता. त्याला बघितलं तर TC होती. त्याला एक किस्सा सांगितला TCचा. मशीननी टेम्परेचर झाले का त्याला विचारलं. टेम्परेचर योग्य झालं पाहिजे. जास्त टेम्परेचर झाल्यास डॉक्युमेंट जळण्याचा पण शक्यता असू शकते. त्याला सांगू लागलो तेवढ्यात इथे की मामा आले. तर त्यांचं असं झालं की त्यांचं चुकून अनिकेतला त्यांना सांगितलं की 140 वर्षे टाका, ज्या व्यक्तीचं वय टाकायचं त्या फॉर्मवर, आणि त्यानं टाकून दिलं. आणि आता हे त्यांच्यासोबतचे दुसरे एक व्यक्ती येतं, ते आले तर म्हणाले तेवढं वय कसं काय असू शकते, तर 105 टाका म्हणले ते. आता त्यानंतर म्हणलं तसं नसते मामा, तुम्हाला इथं आधार कार्डवर बघावं लागेल, आधार कार्डवर काय वय येते, त्यानुसारच आम्ही पण टाकतो. मग पुन्हा काय आधार कार्ड बघितलं तर आधार कार्डवर पण कमीच होतं. मग त्यानुसार मग काय ते कॅल्क्युलेट केलं आणि त्यांचं होऊ लागलं 93 का 95 वर्ष. ते टाकून दिलं. ते होता डेथ सर्टिफिकेटचा फॉर्म होता, ते टाकून दिलं आणि मग इकडं आपलं चालू केलं. त्यानंतर मग अनिकेतला ते किस्सा सांगितला जे की वर्ष खाली झाला होता, 1 वर्षाखाली. एक किस्सा असा होता की 10वीचे विद्यार्थी जसं TC मार्क मेमो काढून आणतात तसं ते त्यांना लगेच झेरॉक्स वगैरे काढायला लावल्या. पण त्यात एक विद्यार्थी असा होता जे की मला TCला लॅमिनेशन करा म्हणला. करू लागलो लॅमिनेशन, पण मशीन अचानकच एवढी टेम्परेचर वाढलं की मशीनमध्येच अडकली ती TC. त्यासाठी त्याला मी ते सांगितलं की जे रिव्हर्स गिअर असते लॅमिनेशन मशीनचा, जे लॅमिनेशनचं काम करते त्यांना माहीत असेल, तर ते रिव्हर्स गिअर नेहमी लॅमिनेशन करताना हाताखाली ठेवायचा.